हॅलो गाईज, आय एम सिद्धी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ हा संडेच्या दिवशी शूट केलेला आहे आणि आता इव्हनिंगला आम्ही बनवतो आहे ॲव्होकाडो टोस्ट. त्याचं कारण म्हणजे आम्ही ना आज एक चॅलेंज व्हिडिओ शूट करणार आहे, ज्यासाठी आम्हाला काहीतरी असं खाणं वगैरे हवं होतं, बर्गर और समथिंग लाईक दॅट, जे आम्ही लाईक बाईट्स मध्ये खाऊ शकतो. सो फॉर दॅट वी ऑर्डर्ड ब्लिंकिट मधनं हा द हेल्थ फॅक्टरीचा 0 मैदाचा ब्रेड. हा खूप टेस्टी लागतो, आम्ही आधीही खाल्लेला आहे. सो हा ऑर्डर केला अँड अन ॲव्होकाडो. सो वी आर मेकिंग ॲव्होकाडो टोस्ट, तो पण चीज वाला. सो हा आहे टेन्झानियाचा ॲव्होकाडो. फर्स्ट थिंग चेक करूया आपण पिकलाय की नाही. या, इट इज राईट. सर्वात आधी आपण ब्रेड फ्राय करून घेऊया. फॉर दिस पॅन गरम करत ठेवलाय. ब्रेड काढूया. सो आज नवरा पण घरी आहे, सो मी डिसाईड केलं की आज आपण इव्हनिंगला ॲव्होकाडो टोस्ट बनवूया. युजली मी ब्रेकफास्टला बनवते, बट आज इथे लाईक डिनरसाठी आम्ही बनवणार आहे. आणि हे आहे तूप. सो मी युजली ब्रेड हा तुपात फ्राय करायचं प्रेफर करते, बटर पेक्षा जास्त तरी. खूप सारं तूप लावते मी अँड देन फ्राय. सो एका टाइमला आपण दोन ठेवूया. सो इथे जोपर्यंत ब्रेड फ्राय होत आहेत, आपण इथे आपला कांदा कट करून घेऊया. आता बघा, खूप सारे चॅलेंजेस, कपल चॅलेंजेस सध्या ट्रेंड करतायत आणि मी माझ्या नवऱ्या पाठी लागलेली की इवन वी शुड मेक वन. जे आम्ही ऑलरेडी 2 बनवले आणि आता मला अजून थोडे बनवायचे होते, ज्यासाठी मी त्याच्या पाठी लागलेली. बट ही वॉज नॉट रेडी. फर्स्ट थिंग तर टाइमच नव्हता, पण आता फायनली तो रेडी झालाय, तर मी बोलते आता चान्स सोडायचा नाहीये. सो आय वॉज लाईक लॉंग फॉर्म व्हिडिओ पण शूट करून घेऊया आणि प्लस एक हे काय म्हणतात चॅलेंज व्हिडिओ सुद्धा. सो इथे आपण ॲव्होकाडो मध्ये जास्त काही नाही टाकणार आहे, फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अँड चीज. सो एवढंच आपण टाकणार आहे, जास्त नाही. की बर्गर वगैरे पण ऑप्शन होतं आमच्याकडे, बट मी प्रेफर की थोडंसं काहीतरी हेल्दी असलं तर बरं आहे. आणि बर्गर तसाही मला एवढा जास्ती काही आवडत नाही. सो वी आर लाईक हे खाऊया आपण, ॲव्होकाडो टोस्ट बनवूया. सो इथे आम्ही तेच प्रिपेअर करतो आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट रेसिपी हवी असेल, ती माझ्या युट्यूब किंवा इन्स्टा दोघांवरती शॉर्ट्स म्हणून पोस्ट केलेली आहे आधी पण. डोळ्यात जातोय कांदा. सगळं एका बाउल मध्ये काढून घेऊया. मला युजली किचन मध्ये खूप गरम होतं. आता आपण टोमॅटो कट करणार. मी काय टोमॅटोची जास्ती फॅन नाहीये, पण ठीक आहे, कधीतरी पण ह्यातच काढूया. आणि आम्ही नेहमी टोमॅटोच्या अशा बिया वगैरे काढूनच टाकतो त्यात. ते कसं असतं, डायजेशन साठी ते बिया तशीही डायजेस्ट होत नाही. जाम भूक लागली आम्हाला दोघांना पण, कारण की सकाळी मी डोसे बनवलेले. देन फॉर लंच मी फक्त भाकरी, असं फुल फ्लेज जेवण होतं, भाकरी आणि भाजीच होती. सो आता आम्हाला दोघांनाही खूप भूक लागली आहे. मी विचार करते की चॅलेंज करायच्या आधी थोडंसं आम्ही खाऊन घेऊ. आता बघते काय हा काय बोलतो. सध्या ही इज बिझी ऑन हिज फोन. बघूया, आला तर तोही जॉईन करेल व्हिडिओला. बर्गरवरून मला एक गोष्ट गाईच आठवली की लग्नाआधी जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटायचा विचार केलेला ना, दॅट टाइम ही केम फ्रॉम ठाणा टू पार्ला. आणि तेव्हा आम्ही विचार केलेला असं बँड्राला वगैरे जाऊ किंवा मोर चर्चगेट साईडला वगैरे जाऊ आपण. आणि इट वॉज संडे, पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. सो आम्ही बँड्रावरनच एक शॉर्मा समथिंग खाल्ला आणि रिटर्न आलो अंधेरी साईडला. विचार केला त्या बाजूला आपण काहीतरी खाऊ. सो मी ना जिमीज बर्गर नाही खाल्लेला कधी, आणि तिथे ह्यूज असा बर्गर मिळतो असं माझा नवरा बोललेला. सो आय वॉज लाईक चला आपण ते ट्राय करूया. आणि मला असं नवीन गोष्टी आवडतात, मला असं न्यू गोष्टी बघायला, एक्सपिरियन्स करायला आवडतात. सो आम्ही तिथे गेलो, तिथे पोहोचलो आणि कोरोना टाइम होता. 8:30 वाजताच आउटलेट बंद झालेलं होतं, फक्त पार्सल्स होते अलाउड. सो आम्ही दोघांनी आपापल्या घरी एक नॉर्मल बर्गर पार्सल घेतला. युजवाला नाही घेऊ शकलो बिकॉज तो तिथेच एक्सपिरियन्स करू शकतो, पार्सल मध्ये नाही. सो आम्ही आपापल्या घरी जाऊनच तो बर्गर खाल्ला. सो देर वॉज नो पॉइंट ऑफ मीटिंग ऍज सच. अजूनपर्यंत मी तो खाल्ला नाहीये. बघू तर कधी मिळतंय खायला, कधी घेऊन जातोय. हा टोमॅटो पण झालेला आहे. टोमॅटो पण आपण या बाउल मध्ये काढून घेऊया. ॲव्होकाडो कट केला. हो, इट्स नाईस. कधी कधी ना खराब पण येतो, त्यामुळे थोडस असं हे होतं की यार खराब नको येऊ दे. आपण एक स्पून घेऊया. ओके, अजिबात वेस्ट नाही झाला पाहिजे, खूप एक्सपेन्सिव्ह येतो हा. सो
अजिबात आपण वेस्ट नाही करायचा. विचार करते हा ब्रेड आम्हीच खाऊन घेऊ, नंतर बनवूया आपण. दोघांनाही खूप भूक लागली, बिचारा माझ्यामुळे थांबलाय माझा नवरा. फोकच्या मदतीने करू का? फोक घेतला, त्यांनी असं स्मॅश करते ॲव्होकाडो. सगळं काय एकजूट करायचे, एकजूट. फोकच्या मदतीने सगळं काय आपण आता स्मॅश करून घेऊया. गाईज तुम्ही बघू शकता खूप चांगल्यापैकी हे स्मॅश झालेलं आहे. थँक गॉड की हे राईट आलं, बिकॉज कधी कधी ना अनराईट येतात आणि मग आपण असं असतो की इन्स्टंट खाण्यासाठी मागवतो आणि मग आपला पचका होतो. सो हो, कांदा पडला खाली, नेव्हर माइंड. खूप चांगल्यापैकी हे स्मॅश पण झालं आणि क्विकली झालं. सो हॅपी. म्हणजे मला मिक्सर वगैरे युज करायला नाही लागला, फक्त फोकच्या मदतीने. वाव. आणि हे खूप हेल्दी असतं गाईस, यात ना खूप चांगल्या प्रमाणात फायबर मिळतं आपल्याला. सो थोडस आपण नमक टाकूया. आता गाईज नेक्स्ट हा बादशाहचा ब्लॅक पेपर आहे, हा थोडासा आपण टाकायचा आहे अगदी, कारण आम्हा दोघांना पण तिखट नाही आवडत. सो थोडासा टाकलाय. अँड देन हे आहे सीड्स. सो दिस आर द पंपकिन सीड्स. हे पण टाकते थोडेसे, थोडे जास्तीच गेले. अँड हे आहे सनफ्लॉवर सीड्स, सो ते टाकते. आता सगळं काय बाजूला ठेवून मिक्स मिक्स मिक्स. ओके हा करत शियार. एवढं तूप लावते बाळा. हा बाळा हळू हळू जरा तूप कमी लाव. सॉरी, माझा व्हिडिओ ऑन आहे बाय द वे. बाळा डिलीट कर. अभी हम गेम खेलने वाले हैं, गेम. तो नुसताच खायला लागणार, कारण तो काळा काळा हवा आहे. मला पण हवा आहे, एकटा नको खा. पहिले 2 ब्रेड काळे झाले ना गाईस. ऐकतोय? आता ह्याला बोलते, तू करशील का पुढचं? मी सगळं बनवलंय. ते शूट डाऊन. का ये ना करायला हेल्प. ओके ओके ठीक आहे. आपण ब्रेड सगळे फ्राय करून घेऊया, तो येईल मग तो बनवेल. चीज पण लागेल आपल्याला, सो चीज काढते. 2 टाईपचे चीज आहेत आपल्याकडे, स्लाइस पण आहे आणि हे असं वाला क्यूब पण आहे. मला असं ग्रेटेड आवडतं ह्याच्यावरती. आणि बाकी तर झालंय. मला तूप आणि ब्रेड खूप जास्ती आवडतो. झालेलं आहे टोस्टिंग. आता बाकीचं तू करशील ना? कर ना. का हो, हे फक्त तिघांमध्ये टाक आणि 3 ब्रेड. का डायरेक्ट ह्याचा काढू आता का नको? असं करता करता शूट करायला मजा येते ना. सो गाईज आता हा बनवतो आहे. 3 बनवतोय आम्ही सध्या, 2 चॅलेंज साठी आणि 1 एक्स्ट्रा. आणि आता 3 ब्रेड अजून उरले, एक एक आम्ही खाल्ला. आता तेही मला थोडे रोस्ट करायचे होते. तुला प्लेट देऊ का काढून? प्लेट देऊ का? ते वरती करशील ना कवर, लाईक अ सँडविच. असं पडणार नाही ना? ठीक आहे, मग कर काय हवं ते. मग हे नको रोस्ट करू का? हा नुसतं खायला बोलली बनवूया. ठीक आहे मग बनव, चल तू. मी प्लेट काढते. घे प्लेट्स घे. मग खालीच बनव ना, वरती कशाला? खाली घेऊ बाजूला. जरा बाजूला माझं कव्हरेज करतो. किती घे तू फोकस मध्ये येऊ दे. मी ह्याच्यावर थोडे अजून रोस्ट करू काय पाव? 3च होता. 3 मध्ये कायच होतंय. 3 बस कसे होणार? हे 3 तर काय? अच्छा 3 त्याच्यात पण तू तेच करणार आहे? स्टफिंग. ओके. अरे हे मी ह्याच्यात पण 3 पाव करते, मला पुरणार नाही, भूक लागणार. बाहेर गेलो तर बाहेर पण खायचं, परत खायचं. हे 3 उरलेले ब्रेड पण मी करते आता. काय हवंय तुला? अच्छा तुझं अच्छा. तसं पण तू खूप चांगला कुक आहे, ते काय सांगायची गरज नाहीये लोकांना. फक्त थोडं मस्कारा व्हायला लागतो ह्याच्याकडनं काम, म्हणजे डिश बनवून घेण्यासाठी कुठली पण. हो की नाही?
प्रेझेंटेशन बघा गाईस, सगळंच खराब बनवलं नसतं. प्रेझेंटेशन बघा. एक ब्रेड बाकी आहे. काही बनवलेलं नाही. आता हे तर आरामात मी पण 2 बाईट मध्ये संपवू शकते. लेट्स सी. म्हणजे मला असं वाटतंय, बघूया आपण चॅलेंज मध्ये. तुम्ही पण बघा नक्कीच, माझ्या इन्स्टावरती आणि युट्यूब शॉर्ट्स वरती येईल. ओके, सगळं मस्तपैकी एकदम बनलेलं आहे. आता चीज स्लाइस आहे आणि चीज क्यूब आहे. व्हॉट डू यू वॉन्ट? हे काही बनवलं. हे थोडं गरम होऊ दे. संपलं का? लावून टाक त्याला, कारण की इथे तर एकच उरलंय आता, ते तर आपण असंच खाऊन टाकू. आम्हाला दोघांना पण ब्रेड खूप आवडतो. हे नाही. चांगला नाहीये पण कधीतरी चालतो ना. संडेची मजा हीच असते, एकत्र खायला मिळतं, ते पण गरम गरम. नाही तर नेहमी आम्ही कसं, मी तरी डब्बा कॅरी करते, सो मी तर क्लिनिक वगैरे मध्येच खाऊन घेते. माझ्याकडे मला असं गरम गरम खूप कमी मिळतं, ते पण संध्याकाळचं. दुपारचं ठीक आहे, दुपारचं आम्ही दोघंही गरम खातो. म्हणजे ह्याचं मोस्टली, हा तर घरी खातो त्यामुळे ओव्हन करूनच गरमच खातो, पण मला असं कमी मिळतं. आता आम्ही आमचं फेवरेट इन्ग्रेडियंट टाकतोय, ते म्हणजे चीज. सो ह्यावर जाणार खूप सारा ग्रेटेड चीज. ब्रेड पण करते सोबत मी. खूप छान आहे. वरती नाही, मी आपल्याला खायला करते. तुझ्याकडे माईक नाही, तू खूप हळूहळू बोलतोय. ओके. यू हॅव टू हा मेसेज येत आहेत कोणाचे तरी. बघतायत चीजचं प्रमाण आमचं. कधीतरीच खातो आम्ही, रोज नाही खात. ब्रेड तर आम्ही खूप कमी केलंय, लाईक 2 आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून, असं ना, महिन्यातून हार्डली एकदा वगैरे बनतो. पण बनला की असा राहत नाही आम्हाला संपवल्याशिवाय. तुम्ही बोला ना काहीतरी. हो, भूक लागले कसं बोलणार. भूक लागली. पोटात काही नसलं की आमचं काही निघत नाही ना. कुठेच लक्ष कसं राहणार. आम्ही दोघंही फुल ऑन फूडी आहोत. खूप जास्ती एन्जॉय करतो. बरोबर देवानी जोडी बनवली आहे. मला आधी ना जेवण बनवायला एवढं आवडायचं नाही, स्टील मी बनवायची. त्यात म्हणजे स्पेसिफिकली सांगू तर मी फक्त चपात्या बनवायची लग्नाआधी. इथे येऊन हे व्हरायटी ऑफ डिशेस ट्राय करायला लागली, ते पण युट्यूब वगैरेवर बघून. ट्राय करते, तुम्हालाही शेअर करते. सो माझं इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन बघाच नक्की. खूप सारे मी शॉर्ट्स टाकलेले आहेत. गाईज तुम्हाला दाखवते. जस्ट लुक ॲट दिस. मस्त पैकी ह्या माणसाने हे केलेलं आहे चांगल्यापैकी. येऊ फोकस कर ना. हो हो, तू फोकस मध्ये आहे. इथे माझा फेवरेट तूप घातलेला ब्रेड बनतोय. झालाय तो, बंद करते गॅस. चलो अभी हम खाएंगे. आता आम्ही एन्जॉय करू. आता इट्स टाइम फॉर चॅलेंज व्हिडिओ. सो फायनली आमचं झालेलं आहे. असेच अजून ब्लॉग्स जर तुम्हाला बघायचे असतील, अशा टाईपचे तुम्हाला आवडत असतील, तर मला नक्की कमेंट करून सांगा. ह्याला मी कन्व्हिन्स करीन आता येण्यासाठी. बघा चॅलेंज व्हिडिओस. बाय.